आता आम्ही आलो यावर्षीच्या हिवाळ्यामधली शेवटची हार्वेस्टिंग करायला। आता जेवढ्या पण भाज्या थोड्याफार ज्या उरल्या त्या आज आम्ही सगळ्या काढून घेणार आहे। आणि आज हिवाळ्यातली शेवटची हार्वेस्टिंग करता करताच आम्हाला एवढं मोठं सरप्राईज भेटेल असं आम्हाला वाटलं पण नव्हतं। तर तुमच्यापैकी किती जणांना या केळीच्या व्हरायटीचं नाव माहिती आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हे आहे गाजराचं बी। यावर्षी पहिल्यांदाच मी गाजराचं बी लावलेलं, पण बहुतेक काहीतरी चुकी झाली असेल म्हणून यांची साईज छोटीच राहिली। जे बी मी जमिनीत लावलेलं त्यांची साईज थोडीफार चांगली होती, पण हे जे मी आता ग्रोबॅगमध्ये लावले त्यांची साईज एकदमच छोटी निघाले। पण तरी पण थोडीफार त्यातल्या त्यात साईज वाढली असती, पण कोंबडी याला पानच फुटून देत नाहीत। आता आम्ही काढलेले आहेत हे उरलेले थोडेसे गाजर आणि हा एक केळाचा घड। आणि आता आम्ही जातोय कोबी काढायला। थंडी चालू झाल्यापासून दर 2-3 दिवसातून एकदा आम्ही इथून कोबी काढून नेतो, तरी पण अजून एवढे बाकी आहेत। आज पण आम्ही इथून सगळे एकदम कोबी काढणार नव्हतो, पण मधीच अचानक पाऊस पडतोय म्हणून याच्यावर पण किडी यायला लागल्यात, म्हणून आज सगळेच काढून नेणार आहे। ए दीदी, इकडे ये पटकन, भोपळा आहे इथं। खरं तर उन्हाळ्यात आम्हाला भोपळा मिळेल आणि ते पण टोमॅटोंवरती पसरलेल्या वेळीवर, असं आम्हाला अजिबात पण नव्हतं वाटलं। कारण तुम्हाला कदाचित माहीत असेल की यावर्षी फळमाशीमुळे आमचे किती टोमॅटोंचं नुकसान झालं इथे। कारण आम्ही जितके टोमॅटो काढलेले नव्हते त्याच्यापेक्षा डबल टोमॅटो तिने खराब करून टाकलेला, पण बहुतेक हा बाकी रोपांच्या अडचणीमुळे वाचून राहिला असेल। आई शपथ, चांगला आहे हो दे। आणि आता टोमॅटोंची रोपं जशी सुकायला लागले तसा बहुतेक आता दिसायला लागलेला, आणि म्हणूनसाठी आज आम्ही इतके कोबी काढलेले आहेत तरी पण हा एकटा भोपळा भेटलाय, म्हणून आज आम्ही इतके खुश झालोय। तर तुम्हाला हा भोपळा आतमधून चांगला आहे की नाही हे बघायचं असेल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। तर ही होती आमची आजची हार्वेस्टिंग।